असेपर्यंत नाव असतं. काम संपलं की ओळख विसरणं हा जगाचा नियम आहे. स्पष्टीकरण: जोपर्यंत तुमच्याकडून लोकांचे काम होत असते तोपर्यंत जगात तुमचा आदर केला जातो. पण तुमचे काम संपले की लोक तुम्हाला ओळखायलाही नकार देतात. हे या जगाचे सर्वात मोठे आणि कडू सत्य आहे. गरज संपली की लोक बोलण्याची पद्धत आणि माणसांची नजर दोन्ही बदलतात. स्पष्टीकरण: जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा ते खूप गोड बोलतात, पण गरज संपताच त्यांच्या बोलण्यातील तो गोडवा संपतो आणि त्यांचा आदरही कमी होतो. मतलबी दुनियेत लोक मनापासून नाही तर त्यांच्या गरजेनुसार तुमची आठवण काढतात. आजकाल लोक आपल्याला मनातून आठवत नाही, तर जेव्हा त्यांना एखादी अडचण येते किंवा मदत हवी असते तेव्हाच त्यांना आपली आठवण येते. सुखात सगळे सोबत असते, पण जे संकटात साथ देतात तेच खरे आपले असतात. चांगल्या काळात अनोळखी लोकही जवळ येतात, पण खरी परीक्षा वाईट काळात होते. जो संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहतो तोच तुमचा खरा हितचिंतक असतो. माणसांची किंमत त्याच्या असण्याने नाही तर त्याच्या नसण्याने कळते. अनेकदा आपण जवळ असलेल्या माणसांची कदर करत नाही, पण जेव्हा ती माणसे आपल्या आयुष्यातून दूर जातात तेव्हाच त्यांची खरी किंमत आणि महत्त्व आपल्याला समजते. तुमच्या चांगुलपणावर सगळे गप्प राहतील, पण एका चुकीवर मुके देखील बोलायला लागते. स्पष्टीकरण: तुम्ही आयुष्यभर लोकांचे कितीही चांगले करा त्यावर कोणी कौतुक करणार नाही. पण तुमच्याकडून एक जरी चूक झाली तरी कधी ना कधी बोलणारे लोकही तुमच्यावर बोट उचलायला पुढे येतात. वेळ आणि माणसांची खरी पारख तेव्हाच होते जेव्हा तुमची परिस्थिती खराब असते. स्पष्टीकरण: चांगल्या दिवसात सगळेच मित्र असतात, पण जेव्हा गरिबी किंवा कठीण प्रसंग येतो तेव्हा समजते की कोण खरोखर सोबत आहे आणि कोण फक्त देखावा करत होते. स्तुतीचा पूल कितीही मोठा असला तरी त्या खालून स्वार्थाचीच नदी वाहत असते. जर कोणी तुमची गरजेपेक्षा जास्त स्तुती किंवा कौतुक करेल असेल तर सावध व्हा, कारण त्या खोट्या कौतुकामागे त्यांचा काहीतरी स्वतःचा मोठा स्वार्थ दडलेला असतो. माणसांना ओळखायला शिका, कारण चेहऱ्यावरचा मुखवटा कधीही उतरू शकतो. लोक समोर एक आणि पाठीमागे एक असतात, त्यामुळे फक्त वरवरचे गोड बोलणे पाहून कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वास हा काचेसारखा असतो, एकदा तुटला की कितीही जोडला तरी तडे दिसतातच. एखाद्याचा विश्वास संपादन करायला वर्ष लागतात, पण तो तुटायला 1 सेकंद पुरेसा असतो. एकदा विश्वास तुटला की नात्यात पूर्वीसारखा गोडवा कधीच राहत नाही. माणसांना गमवायची भीती बाळगू नका. भीती याची ठेवा की इतरांना आनंदी ठेवताना तुम्ही स्वतःला गमावून बसाल. आपण अनेकदा इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःच्या आनंदाचा बळी देतो. दुसऱ्याची मर्जी राखण्यापेक्षा स्वतःचा स्वाभिमान जपणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. जे जवळ आहे त्यांची कद्र करा, कारण इथे गमावल्यानंतर किंमत मिळते, कळते. वेळेची, पैशाची आणि चांगल्या माणसांची
किंमत ती जवळ असतानाच करायला हवी. एकदा का ती हातातून निसटली की नंतर फक्त पश्चाताप होतो. आयुष्यात कोणावरही जास्त अवलंबून राहू नका, कारण आपली सावलीसुद्धा अंधारात साथ सोडते. जेव्हा आपल्यावर कठीण प्रसंग येतो तेव्हा सर्वात जवळचे लोकही दूर होतात. म्हणूनच स्वतःच्या पायावर उभे राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. वेळेनं एकच गोष्ट शिकवली आहे, स्वतःमध्ये खुश राहायला शिका, कारण अपेक्षाच दुःख देतात. आपण जेव्हा इतरांकडून अपेक्षा ठेवतो तेव्हाच आपल्याला दुःख मिळते. आनंदाची गुरुकिल्ली ही स्वतःमध्येच दडलेली असते. आयुष्यात हसायला शिका. रडवण्यासाठी तर संपूर्ण जग टपून बसलेलं आहे. परिस्थिती कशीही असो, चेहऱ्यावरचे हास्य कधीही कमी होऊ देऊ नका. जग तुम्हाला खचवण्याचा प्रयत्न करेल, पण तुमची सकारात्मकता तुम्हाला जिंकून देईल. माणसाची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. जेव्हा माणूस पूर्णपणे अपयशी होतो तेव्हा त्याचा खरा संयम, हिंमत दिसून येते. शून्यातून उभे राहणारेच इतिहास घडवतात. नडला तर काळही नडतो, पण वेळ बदलली की नडणारही नतमस्तक होतं. आज जरी तुमचे दिवस वाईट असले तरी खचून जाऊ नका. वेळ नेहमी बदलत असते आणि जेव्हा तुमची चांगली वेळ येईल तेव्हा आज विरोध करणारेही तुमच्यासमोर झुकतील. गरिबीत मिळालेले टोमणे आणि श्रीमंतीत मिळालेला मान माणूस कधीच विसरत नाही. कठीण काळात लोकांनी मारलेले टोमणे माणसाला आतून मजबूत बनवतात, तर चांगल्या काळात मिळालेला मान त्याला जगाची खरी रीत शिकवतो. परिस्थिती कशीही असो, जिद्द अशी ठेवा की समोरचा विचार करायला भाग पडला पाहिजे. संकटे कितीही मोठी असो, तुमची जिद्द त्यापेक्षा मोठी असावी. तुमच्या आत्मविश्वासाने संकटांनी मार्ग बदलला पाहिजे. शांत राहून काम करा, तुमचे यशच नंतर धिंगाणा घालेल. स्पष्टीकरण आपल्या योजना ओरडून जगाला सांगण्याची गरज नाही. शांतपणे मेहनत करत राहा. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा त्याची पडसाद पूर्ण जगात उमटतील. इथे प्रत्येकजण चांगला आहे जोपर्यंत त्याचा स्वार्थ पूर्ण होत नाही. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या मनासारखे वागता तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या स्वार्थाला नकार द्याल त्या दिवशी तुम्ही वाईट ठरता. हृदयात जागा देण्यापूर्वी माणसाची लायकी तपासा, कारण काही लोक फक्त घर उद्ध्वस्त करायला येतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात इतके जवळ करू नका की नंतर तेच तुमच्या दुःखाचे कारण बनतील. माणसाची पारख करणे खूप गरजेचे आहे. काही नाती अशी असतात जी फक्त नावालाच आपली असतात. रक्ताची नाती किंवा मैत्रीची नाती फक्त नावापुरती असून चालत नाही, तर संकटाच्या काळात ती नाती किती निभावली जातात याला खरे महत्त्व आहे. गरजेपेक्षा जास्त कोणाला मान देऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजायला लागतील. जर तुम्ही कोणाचा खूप आदर केला किंवा त्याच्यासाठी नेहमी उपलब्ध राहिलात तर लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ लागतात. गोड बोलणाऱ्या माणसापासून नेहमी सावध राहा, कारण
सुरीवर नेहमी मध लावला जातो. जे लोक पाठीमागे उघडपणे बोलतात ते परवडले, पण जे तोंडावर अतिशय गोड बोलतात ते मनातून घात करू शकतात. आम्ही ओळख स्वतःच्या हिमतीवर बनवली आहे, कोणाच्या नावाचा वापर करून नाही. दुसऱ्याच्या नावाचा आधार घेऊन पुढे जाण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने आणि हिमतीने स्वतःचे स्थान निर्माण करण्यात खरी मजा आहे. लोक तुमच्या पाठीमागे काय बोलतात याने फरक पडत नाही, कारण सिंह कधी कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही. जगात टीका करणारे खूप असतात. जर तुम्ही योग्य मार्गावर असाल तर लोकांच्या फालतू बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. तर मित्रांनो, हे होते जीवनाचे डोळे उघडणारे सुविचार. तुम्हाला यातील कोणता विचार सर्वात जास्त आवडला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून काही शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.